पहिला प्रॉब्लेम जो आहे तो आपण क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचा बघितला. दुसरा प्रॉब्लेम जो आहे तो कंझ्युमर कोऑपरेटिव्ह सोसायटीचा आहे. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ऑफ अर्बन विकास कोऑपरेटिव्ह सोसायटीज कंझ्युमर कोऑपरेटिव्ह स्टोर लिमिटेड पुणे प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट म्हटलं. ट्रायल बॅलन्स जो आहे आपल्याला ट्रायल बॅलन्स दिलाय. ट्रायल बॅलन्सला त्यांनी जे आहेत आपल्याला रिसिट रुपीज पेमेंट रुपीज दिले, म्हणजेच आपला ट्रायल बॅलन्स डेबिट बॅलन्स क्रेडिट बॅलन्स. रिसिट म्हणजे तुमचे क्रेडिट बॅलन्सेस असतात आणि पेमेंट्स म्हणजे तुमचे डेबिट म्हणजे एक्सपेन्सेस अँड इन्कम्स असं ट्रायल बॅलन्स आहे. डेबिट बॅलन्स क्रेडिट बॅलन्स. त्यासाठी तुम्हाला 3 फॉर्मॅट तयार करायचे आहेत. ट्रेडिंग अकाउंट तयार करायचा, त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अँड बॅलन्स शीट. स्क्रीन दिस अर्बन विकास कोऑपरेटिव्ह सोसायटीज कंझ्युमर स्टोर ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2014 तुम्हाला दिलेलं आहे. तसंच नेक्स्ट हा ब्लँक ट्रेडिंग अकाउंट झाला. त्याच पद्धतीने तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस आहे तो प्रॉफिट अँड लॉस तयार करायचा आहे. अर्बन विकास कोऑपरेटिव्ह सोसायटीज कंझ्युमर स्टोर लिमिटेड पुणे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द year ended 2014. बॅलन्स शीट नेहमीप्रमाणे हेडिंग जे आहेत हेडिंग्स तुम्ही त्या ठिकाणी लिहायचे आहेत. 2-2, 3-3 ओळी त्यासाठी सोडायच्या आहेत. या पद्धतीने बॅलन्स शीट तुम्हाला करायचं आहे. आता प्रॉब्लेम कडे आपण येऊ. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ऑफ अर्बन विकास कोऑपरेटिव्ह सोसायटीज कंझ्युमर कोऑपरेटिव्ह स्टोर लिमिटेड पुणे प्रिपेअर ए फायनल अकाउंट. ट्रायल बॅलन्स दिला आपल्याला रिसिट रुपीज अँड पेमेंट रुपीज. त्यामध्ये रिसिट जे आहेत म्हणजे हे तुमचे सगळे इन्कम्स आहेत. मग रिसिट किंवा इन्कम जे आहेत म्हणजेच तुमचे क्रेडिट बॅलन्सेस आहेत. क्रेडिट बॅलन्सेस तुमचे कुठे येतात? लायबिलिटीला किंवा इन्कम साइडला ट्रान्सफर होतात आणि पेमेंटचे जे आयटम्स आहेत ते ऍसेटला आणि एक्सपेंडिचरला ट्रान्सफर होतात. त्या पद्धतीने काय आहेत आपल्याला हे सगळे आयटम ट्रान्सफर करायचे. त्या अगोदर ज्यावर ऍडजस्टमेंट आहे त्या ऍडजस्टमेंटच्या आयटमला आपल्याला टिक मार्क करायचे. प्रोव्हाइड डेप्रिसिएशन ऑन 10% ऑन फर्निचर. मग फर्निचर वरती आपल्याला काय करायचंय? ऍडजस्टमेंट आहे 10% डेप्रिसिएशन जे आहे ते कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यानंतर प्रीपेड रेंट सुद्धा त्यावरती ऍडजस्टमेंट आहे. सॅलरी ड्यू बट नॉट पेड म्हणजे आउटस्टँडिंग सॅलरी आहे. आणि क्लोजिंग स्टॉक आपल्याला स्टॉक जो आहे तो ओपनिंग स्टॉक पण दिलेला असेल. इथे ओपनिंग स्टॉक दिलेला आहे आणि इथे क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे. आता आपल्याला एक एक आयटम जे आहेत एक एक साइड आपण अगोदर ट्रान्सफर करूया. फर्स्ट जे आहे तर शेअर कॅपिटल ट्रान्सफर करू. शेअर कॅपिटल 15,000 रुपये कुठे ट्रान्सफर करायचं? शेअर कॅपिटल बॅलन्स शीट मध्ये 15,000. त्यानंतर ऍडमिशन फी
ऍडमिशन फी आता रिसिप्ट साइड आहे, रिसिव्ड आहे म्हणजे काय तुमचा इन्कम आहे. मग फर्स्ट ज्या इंटरेस्ट रिसिव्ड एक दोन वेळी सोडून द्यायच्या, नंतर ऍडमिशन फी. ऍडमिशन फी ₹300. नेक्स्ट सेल्स दिले आपल्याला. कंझ्युमर गुड्स अँड बुक्स दोन प्रकारचे सेल्स आहेत. सेल्स आपण कुठे घेतो? बाय सेल्स फर्स्ट आपल्याला दिले कंझ्युमर गुड्स ₹42,720. त्यानंतर सेकंड दिले बुक्स ₹5,000. नेक्स्ट लोन्स रिकवर फ्रॉम मेंबर्स. मेंबर्स कडून काय झालं, लोन आपल्याला मिळालं, रिकवर झालं त्यांचं. म्हणजे ऍक्च्युअल त्यांना लोन किती पेड केलं होतं? लोन टू मेंबर्स 39,000 लोन त्यांना काय केलं होतं, दिलं होतं. त्यातून त्यांचं रिकवर झालं किती? 18,000. म्हणजे अजूनही त्यांच्याकडे लोन बाकी आहेत. म्हणून रिकवर लोन आहे तर हे रिसिप्ट म्हणजे तुमचं रिसिव्ड असणार नाही, तर तुमचं जे लोन अकाउंट आहे त्या लोन अकाउंट मधून हे 18,000 जे आहेत ते काय होतील? लेस होतील. मग तुम्हाला जे आहे ते 39,000 मधून रिकवर लोन जे आहे तर ते लेस करायचं आहे. नेक्स्ट हे आपण तसंच या ठिकाणी जे आहे त्यानंतर पीडीसीसी बँक करंट अकाउंट. पीडीसीसी बँक करंट अकाउंटला किती रुपये आले? 9,000 आले. पण पीडीसीसी करंटला ट्रान्सफर किती केले होते तुम्ही या ठिकाणी दिसतंय. पीडीसीसी करंटला 15,000 रुपये तुम्ही पेमेंट केलं होतं, त्यापैकी 9,000 आलं. म्हणजे इथेही तुमचं कॅश ऍट बँक जे आहेत, कॅश ऍट बँकचा हा व्यवहार आहे, डेबिट आणि क्रेडिट. म्हणजे तुमचं करंट अकाउंटला 15,000 रुपये होते, म्हणजे तुम्ही 15,000 तिकडे ट्रान्सफर केले होते, त्यातले 9,000 काढले तुमच्याकडे आले. म्हणजे अजून तुमच्या करंट अकाउंट मध्ये किती शिल्लक आहे ते. म्हणजे हा डेबिट क्रेडिटचा व्यवहार आहे कॅश ऍट बँकचा, तो तुम्हाला कॅश ऍट बँक मध्ये घ्यावा लागेल. तुमच्या सध्याच्या अकाउंट मध्ये जे आहे पीडीसीसी करंट अकाउंट आहे त्याच्यामध्ये किती अमाऊंट आहे, त्याच्यासाठी हे दोन आयटम्स तुम्हाला त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन करावं लागेल. नेक्स्ट इंटरेस्ट रिसिव्ड ऑन मेंबर्स लोन. आता इथे इंटरेस्ट रिसिव्ड झाला. इंटरेस्ट रिसिव्ड म्हणजे तुमचा जो आहे तो आहे इन्कम, प्रॉफिट अँड लॉस. इंटरेस्ट रिसिव्ड किती आला इंटरेस्ट तुम्हाला? 2,000 रुपये इंटरेस्ट आला, 2,000. नेक्स्ट रिन्युअल फीज आली तुम्हाला. रिन्युअल फीज किती आली? रिन्युअल फीज 2,500 रुपये. पुढे सेल्स ऑफ एमटीज, म्हणजे तुमच्याकडे फॉर्म्स वगैरे काय ज्या गोष्टी असतील विक्रीसाठी, तर त्याची जे आहेत त्याच्या विक्रीतून तुम्हाला जे आहे तर तुम्हाला 100 रुपये त्या ठिकाणी इन्कम झालेला आहे. सेल्स एमटीज. नेक्स्ट लोन फ्रॉम पीडीसीसी बँक. पीडीसीसी बँक कडून काय घेतलेलं आहे तुम्ही? लोन घेतलेलं आहे. म्हणजे तुमचं देणं आहे. किती आहे देणं? ते 5,000 रुपये जे आहेत तुम्हाला काय करायचंय?
लायबिलिटीज आहे पीडीसीसी बँकची, त्याला काही तारण वगैरे घेतलेला आहे का? नाही, म्हणून ते अनसेक्युर्ड लोन असेल तुमचं. बॅलन्स शीटला अनसेक्युर्ड लोन मध्ये पीडीसीसी बँक लोन ₹5,000. आता पेमेंट साइड, परचेसेस तुम्हाला दिले. परचेसेस ट्रेडिंग अकाउंटला परचेसेस amounted to ₹24,000 and ₹6,000. Purchases. Next, printing and stationery ₹300. एक्सपेन्सेस आहे तुमचा प्रिंटिंग अँड स्टेशनरी. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला प्रिंटिंग अँड स्टेशनरी ₹300. लोन टू मेंबर्स म्हणजे तुमचं लोन्स अँड ऍडव्हान्सेस जे आहे, लोन टू मेंबर्स, लोन्स अँड ऍडव्हान्सेस बॅलन्स शीटला ते आहे लोन टू मेंबर्स. लोन टू मेंबर्सला किती लोन दिले तुम्ही? 39,000 दिले. लेस रिकव्हर किती झाले? रिकव्हर 39,000 दिले होते, त्यापैकी रिकव्हर झाले 18,000 रुपये. म्हणजे किती यायचे राहिले अजून त्यांचे आपल्याला? टोटल रुपीज किती राहिले? 21,000 रुपये त्यांचे जे आहेत तर ते अजून यायचे राहिलेले आहे. म्हणजे आता आपण हाही रिकव्हरचा इफेक्ट केला आणि मेंबरचं जे 39 होतं त्यातले रिकव्हर झाले 18,000, अजून 21,000 त्यांचे बाकी आहे. अदर एक्सपेन्सेस, प्रॉफिट अँड लॉस डेबिट साइड. Other expenses amounted to ₹1,000. Next, postage. Other expenses झालं. Furniture ₹5,000. Furniture 5,000. Postage ₹50. नेक्स्ट, पीडीसीसी बँक करंट अकाउंट. आता पीडीसीसी बँक करंट म्हणजे कशा बँक ज्या आहेत करंट अकाउंटला ज्या आहेत, काय 15,000 आपण ट्रान्सफर केले होते त्यातले पुन्हा रिसीट केले म्हणजे पुन्हा काढले 9,000 रुपये. मग इथे बॅलन्स शीटला ओपनिंगला जे आहे तुमच्याकडे कॅश इन हँड पहिला आयटम, त्यानंतर कॅश ऍट बँक. कॅश ऍट बँक जो आहे तर कॅश ऍट बँक मध्ये तुमच्याकडे पीडीसीसी करंट आहे. कॅश ऍट बँक मध्ये पीडीसीसी करंट अकाउंट. पीडीसीसी करंट अकाउंटला जे आहेत इथे 15,000 रुपीज मायनस 9,000 रुपीज. तुमच्याकडे अजून जे आहेत कॅश ऍट बँक आहे पीडीसीच्या अकाउंट मध्ये, करंट अकाउंट मध्ये 6,000 रुपीज तुमच्याकडे बॅलन्स आहे.
कॅश ॲट बँक. नेक्स्ट कॅरेज अँड फ्रेट. कॅरेज अँड फ्रेट कुठे घेतो आपण? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला ₹500. कॅरेज अँड फ्रेट ₹500. नेक्स्ट शेअर्स इन पीडीसीसी बँक. गुंतवणूक केलेल्या आहेत पीडीसीसी बँक मध्ये. बॅलन्स शीटला, इन्व्हेस्टमेंटला. किती गुंतवणूक केली? ₹2000 जे आहेत ती गुंतवणूक केली. त्यानंतर शेअर्स इन कंझ्युमर फेडरेशन. कंझ्युमर फेडरेशनला पण 1000ची गुंतवणूक केलेली आहे. इथे केली ₹2000 गुंतवणूक आणि इथे केली ₹1000. अशा 2 प्रकारच्या गुंतवणुका केलेल्या आहेत. त्यानंतर रेंट. प्रॉफिट अँड लॉस डेबिट साइड. रेंट किती आहे? रेंट ₹1000. ₹1000 रेंट. ऍडजस्टमेंट आहे म्हणून इनर कॉलमला आपण लिहिलंय. नेक्स्ट पुढे इलेक्ट्रिसिटी चार्जेस ₹70 ओनली. प्रॉफिट अँड लॉस इलेक्ट्रिसिटी चार्जेस ₹70. नेक्स्ट salaries. Salary ₹500. सॅलरीला ऍडजस्टमेंट आहेत 500. नेक्स्ट मॅनेजिंग कमिटी एक्सपेन्सेस ₹600. मॅनेजिंग कमिटी एक्सपेन्सेस ₹600. टॅक्सेस ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. Taxes and traveling expenses ₹1,500 and 100. 1,500. नेक्स्ट कॅश इन हँड. लास्टला तुमच्याकडे कॅश इन हँड रुपीज जे आहे ते आहे ₹2000. कॅश इन हँड ₹2000. कॅश ॲट बँक 6000 आणि कॅश इन हँड ₹2000 जे आहे ते तुमच्याकडे बॅलन्स आहे. नेक्स्ट आता सगळे आयटम ट्रान्सफर झालेले आहेत. राहिला एखादा आयटम नाही. नेक्स्ट आता प्रोव्हाइड डेप्रिशिएशन ॲट 10% ऑन फर्निचर. फर्निचर वर 10% आहे. फर्निचर फिक्स असेट लेस डेप्रिशिएशन 10%. 5000च्या 10% किती आलं? ₹500. आउटवर्डला आले 4500. आता सेकंड इफेक्ट जो आहे तो कुठे असेल याचा? डेप्रिशिएशन ऑन फर्निचर is 500. झाले दोन्ही इफेक्ट. नेक्स्ट प्रीपेड रेंट अमाउंटेड टू ₹200. प्रीपेड रेंट कुठे आहे तुमचं? इथे आहे. प्रीपेड असेल तर काय करायचं? लेस प्रीपेड. किती आहे प्रीपेड? ₹200. ₹200 जे आहे ते प्रीपेड आहे. आउटवर्डला ₹800. आता प्रीपेड जो आहे ते कुठे घेतो? बॅलन्स शीटला आपण असेट साइड. असेट साइडला प्रीपेड रेंट
रुपीज 200. नेक्स्ट, सॅलरी ड्यू बट नॉट पेड म्हणजे आउटस्टँडिंग सॅलरी आहे. ड्यू बट नॉट पेड सॅलरी ऍट ड्यू बट नॉट पेड म्हणजेच आउटस्टँडिंग आहे. किती आहे आउटस्टँडिंग सॅलरी? रुपीज 300. 300 रुपीज म्हणजे 800 रुपये जे आहेत ती टोटल देणं आहे. आणि सेकंड इफेक्ट त्याचा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला सॅलरी ड्यू बट नॉट पेड रुपीज 300. नेक्स्ट, क्लोजिंग स्टॉक. कंझ्युमर अँड बुक्सचा क्लोजिंग स्टॉक आपल्याला दिलेला आहे. कंझ्युमर गुड्स 6000, बुक्स रुपीज 2000. क्लोजिंग स्टॉक दिलाय आपल्याला. या ठिकाणी ओपनिंग स्टॉक जे आहे तो ओपनिंग स्टॉक नील, तो काय आपल्याला दिलेला नाही. बाय क्लोजिंग स्टॉक फर्स्ट आपल्याला दिलाय कंझ्युमर गुड्स रुपीज 6000 and books रुपीज किती दिला बुक्सचा? 2000 रुपीज. त्यानंतर क्लोजिंग स्टॉकचा सेकंड इफेक्ट जो आहे तो कुठे घेतो आपण? क्लोजिंग स्टॉक कुठे घेतो? आठवतो की नाही? असेट साइडला. क्लोजिंग स्टॉक हे झालेलं आहे, अगदी बेसिक आहे. टोटल क्लोजिंग स्टॉक जे आहे 8000 रुपीज घेऊन टाका. कंझ्युमर गुड्स सेपरेट लिहायचं असेल तर सेपरेट लिहा, आणि समजलं असेल तर डायरेक्ट दोन्हींचा एकत्र घेऊन टाका. क्लोजिंग स्टॉक 8000. ओके, झालंय सगळं. आता एक एक अकाउंट जो आहे आपण क्लोज करूया. फर्स्ट जो आहे तो ट्रेडिंग अकाउंट आपण क्लोज करू. पण ट्रेडिंग अकाउंटला जे आहे टोटल आपल्याकडे किती रुपये आहेत? परचेसेसचे 30,000 आणि कॅरेज अँड फ्रेटचे 500 रुपये आहेत. इकडे सेलचे जे आहे 42,720 5,000. कंझ्युमर क्लोजिंग स्टॉक आहे 8,000. असं जे आहेत या ठिकाणी आपल्याकडे 55,720. या ठिकाणी सेल्स ऑफ एमटी जे आहेत, सेल्स ऑफ एमटीचा काहीतरी प्रश्न दिसतो. आता सेल्स ऑफ एमटीच्या संदर्भात एक जे आहे, आता आपण तो प्रॉफिट अँड लॉसला इन्कमला जरी घेतला काही प्रॉब्लेम नाही, पण आता तो ट्रेडिंगशी रिलेटेड आहे. एमटीज म्हणजे काय? आपल्याकडे एमटीज बॅलर असू शकतील. आता बॅलर वगैरे जे असतील समजा आपल्याकडे, जर ट्रेडिंग अकाउंटच्या संदर्भात असेल तर आपण त्याचा इन्कम जो आहे तो ट्रेडिंगलाच घेऊ. पण ऑफिसशी रिलेटेड इन्कम असेल तर तो कुठे घेऊ? प्रॉफिट अँड लॉसला घेऊ शकतो. आता या ठिकाणी काय केलं, ह्या स्टोर डिपार्टमेंट आहे. तुमच्याकडे एमटीज जे असतील, इव्हन तुमचा आता स्टोर जे आहे समजा
तर त्यामध्ये एमटी बॉक्सेस असतील किंवा काय असेल तर त्याचं जर तुम्हाला इन्कम असेल, ट्रेडिंगचे रिलेटेड असेल तर ट्रेडिंगला अकाउंट येईल, ऑफिसशी रिलेटेड असेल तर तो प्रॉफिट अँड लॉसला येईल. म्हणून जे आहे तर याच्यामध्ये काय केलंय आपण, जो सेल्स ऑफ एमटीज घेतलेला आहे त्याच्यातून मिळालेले पैसे हे आपण ट्रेडिंगला घेतले तरी ते बरोबर असेल, प्रॉफिट अँड लॉसला जरी घेतले तरी बरोबर असेल, कारण आपला इन्कम तो आहे तो इन्कमला असेल. मग आता आपण हा सेल्स ऑफ एमटी जो आहे हा सेल्स ऑफ एमटी त्याच्या ठिकाणी घेऊ, ट्रेडिंगलाच घेऊन टाकू. तो ट्रेडिंगचा आहे ₹100. ट्रेडिंगशी रिलेटेड इन्कम अँड एक्सपेंडिचर आणि ट्रेडिंगला सेल्स ऑफ एमटीज म्हणजे आता स्टोर आहे तुमचं, तुमच्याकडे एमटी बॅरल असतील, बॉक्सेस असतील किंवा एमटी जे असतील तुमच्याकडे जर आता तुमचं स्टोर असेल तर गोण्या असू शकतील, तर ते जे असेल ते ट्रेडिंगचे रिलेटेड ते जे एमटीज आहेत त्याच्यापासून मिळालेले पैसे जे आहेत ते ट्रेडिंग अकाउंटला घेतले मग ते ग्रॉस प्रॉफिट मध्ये येतील. मग आता आले तुमच्याकडे 55,820. मग आता तुमचा जो आहे तो ग्रॉस प्रॉफिट किती आहे, टू ग्रॉस प्रॉफिट सर सर सेल्स ऑफ एमटीज हे ऑलवेज ते ट्रेडिंग अकाउंट मध्येच ट्रान्सफर करायचंय. हा ओके ओके. तसं म्हणजे आता सेल्स ऑफ एमटीज ज्या आहेत ना, हा आयटम तो कशाशी रिलेटेड आहे, एमटीज. त्यांनी फक्त एमटीज म्हणलं म्हणजे रिकामे बॉक्सेस असतील, रिकामे ज्या ज्या गोष्टी असतील. आता जर ऑफिसशी रिलेटेड असेल समजा, तर ऑफिसमध्ये रिकाम्या गोष्टी काय असू शकतील आपल्याकडे रिकाम्या होणाऱ्या वगैरे, तर हे ट्रेडिंग अकाउंट आहे. म्हणजे आता आपण कंझ्युमर स्टोअर बघतो, कंझ्युमर स्टोअर मध्ये एमटीज असणाऱ्या बऱ्याचशा वस्तू असतात त्या विकू शकतो. म्हणजे बॉक्सेस जे आहेत ते एमटीज असेल, ते विकले तर त्यापासून इन्कम येईल. पण ते ट्रेडिंगचे रिलेटेड बॉक्सेस होते म्हणून आपण तिथे घेतले. पण हेच जर एमटीज ज्या ऑफिसशी रिलेटेड असते, ऑफिसमध्ये जर समजा तुमच्याकडे एमटीज तुमच्याकडे आता फॉर्म्स असतील, फॉर्म्स साठी सुद्धा तुमच्याकडे बॉक्सेस येतात, मग ते जरी विकले तर तेही तिकडे येऊ शकतात. म्हणजे हा आयटम तुम्ही ट्रेडिंगला घेतला का आणि प्रॉफिट अँड लॉसला घेतला का त्यातून चूक होणार नाही. परंतु आपण हा ट्रेडिंगशी रिलेटेड म्हणून काय केलं, आपण ट्रेडिंग अकाउंटला या ठिकाणी घेतलेला आहे. म्हणजे यात तुमची फार मोठी चूक होईल असं अजिबात नाही. तुमचा आन्सर चुकेल, तुमचे मार्क्स कमी होतील असं अजिबात होणार नाही. म्हणजे हा सेल्स ऑफ एमटीज तुम्ही प्रॉफिट अँड लॉसच्या इन्कम साइडला घेतला तरी तुमचा प्रॉब्लेम 100% बरोबरच असतो. ओके सर. ओके सर. आता ग्रॉस प्रॉफिट जो आहे तो ग्रॉस प्रॉफिट किती येईल, मग ग्रॉस प्रॉफिट 55,820 मधून करा 25,320. 25,320 टोटल रुपीज 55,820. ग्रॉस प्रॉफिट ट्रान्सफर कुठे ट्रान्सफर करायचं, ग्रॉस प्रॉफिट ग्रॉस प्रॉफिट $25,320. 25,320 जो आहे तर तो ग्रॉस प्रॉफिट आपण ट्रान्सफर केला. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जो आहे तो क्लोज करूया. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज इक्वल 30,120 रुपये जे आहे तुमच्याकडे क्रेडिट साइड आहे 30,120 हे तुमचा नेट प्रॉफिट जो आहे, नेट प्रॉफिट
किती येतो नेट प्रॉफिट? 24,400. 24,400. 24,400. ट्रान्सफर टू बॅलन्स शीट. बॅलन्स शीटचं लास्ट हेडिंग जे आहे प्रॉफिट अँड लॉस. लास्ट इयर प्रॉफिट होता का आपल्याकडे? काहीच नाही, डायरेक्ट करंट इयरचं प्रॉफिट आहे. प्रॉफिट इथे डायरेक्ट म्हणा करंट किंवा नेट प्रॉफिट म्हणा. नेट प्रॉफिट करंट इयर आला तो आपला आला 24,400. आता त्यामध्ये काही प्रोव्हिजन्स आहे का? या ठिकाणी स्टोर आहेत, त्याच्यामुळे काय स्टॅट्युटरी रिझर्व वगैरे जो आहे तो केलाच पाहिजे असं काही नाही. पण क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी बँकिंगच्या ऍक्टिव्हिटीज करतात, त्यामुळे त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. स्टोर डिपार्टमेंटला नाही. नेक्स्ट आता बॅलन्स शीट जे आहे ते बॅलन्स शीट आपण क्लोज करू. बॅलन्स शीट ऑटोमॅटिक क्लोज झालेलं दिसतं. 44,700. 44,700.